श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुवाणी पुष्प 5 मधील निवडक वचनांचं मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून म्हणतात, एखादी गोष्ट विज्ञानाने सिद्ध होते, पण अध्यात्म मार्ग तसा नाही, तो सिद्धच आहे. जो या कल्पनेने वागतो त्याला आध्यात्मिक अनुभव येतात, अशी परंपरा आहे. गुरुपरंपरा, गुरुवाक्य आणि आशीर्वाद यांचा संगम अमृततुल्य मानावा. संस्कृती, ईश्वराने धर्म स्थापन केला आणि ऋषीमुनींनी त्याचा विस्तार केला. संस्कृती म्हणजे ऋषीमुनींनी ठरवलेली परिस्थिती, जिचा हेतू अखिल मानवाचे कल्याण हाच होता. मूलतः धर्मपरंपरेतील मार्ग हा चमत्कार दाखवण्याचा नाही, अनुभवण्याचा आहे. एवढं सांगून सुद्धा तुम्ही स्तब्धता पाळता, काही विचारत नाही. तुम्हाला जिज्ञासा उत्पन्न होत नाही, स्फूर्ती येत नाही. हे पाहून आम्हाला तितकेसे समाधान वाटत नाही. ज्या धर्माच्या परंपरेत साक्षात्कारी लोक जन्माला येतात, तोच धर्म जिवंत मानावा. परमेश्वराची सेवा केल्याने धर्म जिवंत राहतो. ज्यात काही नाही त्यातच सर्व आहे, असा सृष्टीचा सर्वसाधारण नियम आहे. फळाची बी फोडल्यास त्यात तसं काही सापडत नाही, पण तीच बी जमिनीत पेरल्यावर त्यातूनच प्रचंड झाडं सतत निर्माण होत असतात. एकदा देव जन्माला आले की तो विसर्जित होत नाही आणि त्याची सामान्यांना जाणीव राहावी म्हणून परमेश्वराने संत पुरुषांची योजना केली आहे. ज्यांना पुन्हा जन्म घेण्याचा अधिकार आहे त्यांची जयंती आपण साजरी करतो. उदाहरणार्थ रामजन्म, मारुती जन्म, कृष्ण जन्म, परशुराम जन्म इत्यादी. वेदांनंतर शास्त्र निर्माण झाली, शास्त्रांनंतर उपनिषदे आणि उपनिषदानंतर पुराणे, पुराणानंतर ग्रंथ आणि ग्रंथानंतर स्तोत्रे निर्माण झाली. रामकृष्ण परमहंस एके ठिकाणी म्हणाले की ज्या ठिकाणी माझे चित्र आहे तिथे मी आहेच. आपणही नित्य प्रार्थना करून व दर्शन घेऊन हा अनुभव घेऊ शकता. अंतःकरणातील श्रद्धा डळमळीत झाली तर दोरी सुटलेल्या नावेसारखी मनाची अवस्था होते. गुरुभक्तीने निर्माण होणाऱ्या शक्तीने नराचा नारायण व्हायला वेळ लागत नाही. नुसती श्रद्धा असून उपयोग नाही, तर ती कृतीतूनही दिसली पाहिजे. नित्य नियमाने जे काम करायला पाहिजे ते न टाळणे म्हणजे श्रद्धाच. श्रद्धेच्या जोरावर अनपेक्षितपणे भगवंताचे अनुभव येऊ शकतात. काय मागावे हे भक्ताला जरी कळले नाही तरी त्या भक्ताला योग्य काय आहे हे गुरूंना बरोबर कळते आणि ते भक्ताला योग्य ते देतात. परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा. त्याचे अस्तित्व आहे किंवा नाही हा तुमचा विषय नाही. परमार्थ कृतीने करावा लागतो, तर प्रपंच दैवाने साध्य होतो. ज्ञानाबरोबर अनुभवही पाहिजे, तरच ते ज्ञान अधिक उपयुक्त ठरते. ज्या गोष्टींची काहीही आवश्यकता नाही अशा गोष्टी मिळायला लागल्या की वैराग्य साधले असे समजावे. सामान्य माणसांच्या परीक्षेस हे सत्पुरुष उतरले तरच समाज त्यांना मोठा मानतो. हीच जनरीत आहे. अधि म्हणजे शरीर, अध्यात्म म्हणजेच शरीरात ज्याचा वास आहे त्याचे ज्ञान करून घेणे. व्यवहारात अध्यात्माचा उपयोग योग्य निर्णय घेण्यासाठी आणि मन प्रफुल्लित राखण्यासाठी निश्चित होतो. स्वार्थापासून द्वेषाची सुरुवात होते. लोक केलेलं लक्षात ठेवतात, मिळालेलं बघत नाहीत. धर्म आचरत असताना अनेक संकटे येतात, पण ती संकटे व्यावहारिक असल्याने मनुष्याने संकटे आणि धर्म यात गल्लत करू नये. कारण शेवटी धर्मच कायम राहतो, संकटे नाहीत.
धर्मो रक्षति रक्षितः आणि यतो धर्मः ततो जयः अशी श्रुतिवचने आहेत. कर्तव्यापोटी भिक्षा मागणे हा आनंदाचा मार्ग आहे. भिक्षा मागणे म्हणजे दारिद्र्याचे किंवा अपात्रतेचे लक्षण नाही, तर त्यागाचे लक्षण आहे. श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस. दुष्कृत्याने माणसाला पाप लागते आणि सत्कृत्याने ते फिटते. पाप हे पुण्याने नाहीसे होते, पण पुण्य जमा झाल्यावर ते कसे नाहीसे करायचे? कारण पुण्य जमा झाले तरी पुनर्जन्म येणारच. भगवंतांनी असे सांगितले की पाप नाहीसे व्हावे आणि पुण्य जमा होऊ नये म्हणून निष्काम कर्म करावे. प्रत्येक जण कदाचित आपल्या परीने दानधर्म करीत असेल, पण त्यात फक्त समाधान न मानता तो अधिकाधिक कसा होईल ह्याचा विचार करावा. त्यामुळे केलेल्या कष्टांना यश येण्यास परमेश्वर मदत करतो आणि त्यामुळे अधिक दानधर्म करणेही आपल्याला शक्य होते. जनावर जसं प्रत्येक गोष्टीचा वास घेतं आणि योग्य वास वाटला नाही तर सोडून देतं, तसं माणसाचं असता कामा नये. प्रत्येक गोष्ट अनुभवूनच सोडायला पाहिजे असं नसावं. सामान्य माणसांनी परमेश्वराकडून सुखाची अपेक्षा करणं हे चुकीचं नाही, पण अपेक्षा केल्याने ते मिळत नाही हे मात्र नक्कीच. वेदवाणी समजून घेण्यापेक्षा वेदवाणीच्या मंत्रघोषात आपण मंत्रमुग्ध होऊन गेल्याने मन बलवान बनते, दुःखांना सामोरे जाण्यासाठी समर्थ बनते. धर्म आचरल्याशिवाय मनुष्याच्या जीवनाचे सार्थक होत नाही आणि गुरूंशिवाय योग्य धर्माचरण होत नाही. आपल्या श्रद्धेचे मोजमाप आपणच करावे. आपले दोष सुद्धा आपल्याला कळू शकतात. हे दोष घालवण्याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे. श्रद्धा याचा अर्थ चित्ताची पक्वता असाही आहे. गुरूंवरील श्रद्धेमुळे जो निर्धास्तपणा येतो त्यातच आनंद असतो. ग्रंथ हे मार्गदर्शक असतील, पण ते गुरु नाहीत. ब्रह्मसत्य हे ज्ञान केवळ ग्रंथ वाचून होणार नाही, पण केवळ गुरूंना शरण गेल्यावर गुरुमुखातून तुम्हाला सत्य काय ते कळते. अनुग्रह करणे म्हणजे मंत्रोपदेश करणे असे नाही, तर मनातील संशय नाहीसा करणे. गुरुसेवेचे फळ मिळतेच मिळते, पण जरी विलंब झाला तरी बिचकून जाऊ नका. सतत गुरुभक्ती करा. कदाचित तुम्हाला तुमच्या नकळत फळ मिळतही असेल, पण तुमच्या ते लक्षात आलेलं नसेल. देव एकनाथांच्या घरी पाणी भरत होते, पण एकनाथांना कुठे तेव्हा त्याची जाणीव झाली होती. तेव्हा तुम्ही तुमचे कर्तव्य करा. देव देवाचे कर्तव्य करीत असतोच. गुरूंच्या आशीर्वादाची सतत आठवण ठेवलीत तरीही मनःशांती मिळेल. तीर्थयात्रा करण्यामागे सत्पुरुषांचे जे हेतू असतात त्यातला मुख्य हेतू असा की भगवंतांनी जी नाना प्रकारची रूप धारण केले आहेत, अवतार घेतले आहेत, वास्तव्य केले आहे, तेथे जाऊन त्यांची सेवा करणे. जोपर्यंत कमळ उमललेलं नसतं तोपर्यंत भुंगे फारसा त्रास देत नाहीत. एकदा ते उमललं की अधिक भुंगे जमायला लागतात. तेव्हा लोकांनी लवकरात लवकर गुरु सहवासाचा फायदा घ्यावा. ज्यापासून धारणा होते त्याला धर्म म्हणतात. कधी ती धारणा व्यक्तीकडे होईल तर कधी तत्वज्ञानाकडे. म्हणून भगवंताने वेगवेगळ्या काळात वेगवेगळे अवतार घेऊन तत्वज्ञान, ज्ञान आणि भक्ती यांचे महत्त्व लोकांना समजावले. ईश्वर ही चीज काय आहे हे अनुभवायला आले की लगेच पूर्णत्व येत नाही, तर पूर्णत्व यायला सुरुवात होते. आपल्या पात्रतेपेक्षा देव जेव्हा जास्त देतो तेव्हा ती त्याची कृपा समजावी आणि आपल्या पात्रतेपेक्षा जेव्हा कमी मिळतं तेव्हा ती त्याची अवकृपा समजावी. मानवाच्या मनात कार्य करताना थोडी चिंता असणे स्वाभाविक असते. परमेश्वराचे कार्य करताना मनात चिंता जसजशी वाढत जाईल तसतसा तो अधिक दया करेल. ईश्वर तर सर्वांनाच मान्य आहे, पण नुसता भाविकपणा न ठेवता त्यातील सत्य जर कोणी ओळखले असेल आणि दाखवले असेल तर ते आद्य शंकराचार्यांनी.
शृंगेरी पीठाधीश्वर जेव्हा नगरला आले तेव्हा ते म्हणाले की नगर आमच्यासाठी शृंगेरीच आहे. श्री गुरुदेव दत्त.